खवखवीत साजूक तूप असणारी ही उपवासाची अगदी मेजवानी वाटावी अशी ही गोड खिचडी. ही खिचडी फक्त चवीलाच गोड नाही तर आठवणींनीही भरलेली आहे. लहानपणी आईच्या हातची तुपाच्या वासाने भरलेली ही गोड खिचडी जेव्हा मी खायचे ना, त्यावेळेसच्या त्या बालपणीच्या आठवणींना आज उजाळा दिलेला आहे. आणि ही गोड खिचडी सोबतच माझ्या खूप बालपणीच्या आठवणी देखील जाग्या झालेल्या आहे आणि खूप साऱ्या गप्पा देखील रंगलेल्या आहेत. त्याचबरोबर मौसर गोड वाटणारी ही खिचडी साजूक तुपाचा सुवास आणि साखरेची गोडी अगदी समाधान देणारी आहे. जर तुम्हालाही ही पारंपरिक रेसिपी पण हटके रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजेल. नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी आज आपण ही छान खमंग साजूक तुपाचा वास असणारी गोडसर खिचडी बनवलेली आहे आणि अगदी खूप साऱ्या टिप्स आहेत. आपण ही खिचडी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत. अगदी छान असा रात्रभरासाठी हा साबुदाणा मी भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. अगदी छान मऊसूत असा हा साबुदाणा भिजलेला आहे. अशा पद्धतीचा साबुदाणा जेव्हा छान असा भिजलेला असेल त्यावेळेस तयार होणारी खिचडी देखील खूप छान मऊसूत अशी होते. त्याचबरोबर अगदी चवीला देखील खूप छान अशी तयार होते. आता जेवढा साबुदाणा तुम्हाला घ्यायचा आहे ना, त्याच्या निम्म्या प्रमाणात तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून घ्या, म्हणजे खिचडी चवीला खूप छान अशी लागते. अगदी छान अशी भाजून झालेली आहे. त्याची जेवढी शक्य होईल तेवढी साल देखील काढून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि छान असे मिक्सरला दळून घ्यायचे. आता हे मिक्सरला दळून घेत असताना छान असे बारीक मी दळून घेणार आहे. जेवढी जास्त बारीक दळून घेता येईल तेवढी जास्त दळून घ्या, म्हणजे खिचडीमध्ये व्यवस्थित असे हे शेंगदाणे मिक्स होतात. शेंगदाण्याचा कूट मिक्स होतो आणि खिचडी अगदी परफेक्ट अशी तयार होते. खूप छान अशी हे शेंगदाणे मी या ठिकाणी दळून घेत आहे. शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. आता साजूक तुपामध्ये ही खिचडी बनवत आहोत. त्यासाठी आपण साजूक तूप कढईमध्ये टाकणार आहोत. अगदी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं असेल तरीही वापरू शकता, कारण साजूक तूप हे शरीरासाठी पौष्टिकच असतं. त्यामुळे साजूक तूप किती प्रमाणात मोजून घ्यायचं हे काही माप नसतं, प्रमाण नसतं. अगदी साजूक तूप शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये यूज केलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपण यामध्ये सर्वात पहिल्यांदा टाकायचं या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट. आता या ठिकाणी तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील, काजू किंवा बदाम किंवा शेंगदाणे, सगळं शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे असतील तरीही तळून घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी मी अगदी प्लेन अशीही करत आहे. शेंगदाण्याचा कूट जो आहे तो हलकासा मिक्स करून घेतला. त्यानंतर साबुदाणा टाकलेला आहे. आता सर्व साबुदाणा मी या ठिकाणी टाकणार नाही. अगदी निम्म्या क्वांटिटीमध्ये गोड खिचडी बनवत आहे तर निम्म्या साबुदाण्याची तिखट खिचडी बनवणार आहे आणि त्याची रेसिपी देखील संध्याकाळी तुम्हाला 5 वाजता माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार. त्यामुळे ती रेसिपी देखील पाहायला विसरू नका. जर तुम्हाला कविताज किचनच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या टिप्स आहेत, खूप साऱ्या रेसिपी शिकायच्या असतील, संध्याकाळची 5 वाजताची रेसिपी देखील शिका. गोडाचा पदार्थ म्हटला की मीठ टाकायला मी विसरते, त्यामुळे अगदी पाव चमच्यालाही थोडंसं कमी एवढं मी मीठ टाकलेलं आहे. गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर हा साबुदाणा छान असा परतवून घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्हाला अगदी 3 ते 4 मिनटं छान असा साबुदाणा मध्यम आचेवर परतवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता रात्रभर भिजवलेला आहे, त्यामुळे छान असा मोकळा असा हा साबुदाणा तर झालेलाच आहे. त्याचबरोबर मोत्यासारखा छान असा फुललेला देखील आहे. हे पहा, छान असा मोत्यासारखा मोकळा असा झालेला आणि मऊसूत भिजलेला हा साबुदाणा अगदी परफेक्ट या ठिकाणी परतवून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं. तुम्ही पाहू शकता एकसारखा हलवत राहायचा, कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तो खूप जास्त बारीक करून घेतलेला आहे. तो तळाशी करपू नये यासाठी एकसारखा हा साबुदाणा हलवत राहायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि मंद आचेवर यावर झाकण ठेवायचं. हलकीशी 2 ते 3 मिनिटासाठी या ठिकाणी वाफ यामध्ये निर्माण करायची. हे पहा, झाकण ठेवल्यामुळे यामध्ये छान अशी वाफ निर्माण झालेली आहे. हलकासा या ठिकाणी साबुदाणा मऊसूत आणखीनच झालेला आहे आणि पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा. मोठ्या आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही साबुदाणा खिचडी हलकीशी परतवून घ्यायची. हे पहा, खूप छान अशी या ठिकाणी ही साबुदाणा खिचडी आपली परतवून तयार होत आलेली आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा आपण
थोडासा कमी करायचा, कारण आपल्याला साखर टाकायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला साखर टाकायची त्यावेळेस गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवू नका किंवा मध्यम ठेवू नका. पूर्णपणे गॅसचा फ्लेम हा मंद करा, कारण साखर जी आहे ती यामध्ये हलकीशी विरघळेपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे. हलकीशी छान अशी 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर ही खिचडी परतवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया साखर. आता या ठिकाणी तुम्हाला किती गोड हवं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता. परंतु मला खूप जास्त ही गोड ही खिचडी आवडत नाही, त्यामुळे या ठिकाणी पोहे खाण्याचे साधारणतः 2.5 चमचे एवढी मी साखर घेतलेली आहे. ही साखर आता गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. हे पहा, अगदी छान व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर हलकासा ओलसरपणा यामध्ये आलेला आहे आणि साखर छानशी वितळली जावी यासाठी गॅसचा फ्लेम हा आपण मंदच केलेला आहे. मंद आचेवर छानशी ही साखर यामध्ये विरघळून घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं. गॅस कुठेही मोठा करायचा नाही किंवा मध्यम करायचं नाही. मंद आचेवर हलकंसं यावर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं साखर छानशी यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत ठेवायचं. अशा पद्धतीने गोड खिचडी करणं खूप सोपं आहे. छान अशा स्टेप फॉलो केल्या तर तुमची देखील गोड खिचडी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी छान अशी बनवून तयार होते. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे करून कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कशी वाटली ही माझी खास गोड खिचडीची रेसिपी. आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत अशाच खूप साऱ्या पारंपरिक असतील, रेस्टॉरंट असतील, सण उत्सवच्या रेसिपीज असतील, अशा सर्व आणि इथून पुढे येणाऱ्या श्रावणाच्या सर्व रेसिपीज अगदी भरपूर टिप्स आहेत. अचूक साहित्य प्रमाण वापरून परफेक्टच रेसिपीज कविताच किचनमध्ये शेअर केलेली असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर छान अशी खमंग आणि साजूक तुपातली ही गोड खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर या रेसिपीच्या खाली जी कमेंट दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. श्रावण स्पेशल उपवासाचे कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कमेंट तुम्हाला बाजूला सरकवून त्या ठिकाणी हाईप हे ऑप्शन आलेलं आहे नवीन, त्या हाईप या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. अगदी छान अशी ही गोड खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. गरमागरम आपण ती एका डिशमध्ये सर्व करत आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. छान अशी ही अगदी मोकळी मौसूत अशी ही गोड खिचडी आपण या ठिकाणी डिशमध्ये सर्व करत आहोत. छान अशी दिसत आहे. त्याचबरोबर साजूक तुपाचा खमंग वास अगदी घरभर दळवळलेला आहे. त्यामुळे आजच्या श्रावणी सोमवार स्पेशल आज आपण ही गोड खिचडी बनवलेली आहे. तुम्ही आजच्या श्रावणी सोमवारसाठी कोणती उपवासाची रेसिपी बनवली हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.